गुड आफ्टरनून स्टुडंट्स. इंटिग्रेशनच्या रिव्हिजनचा हा आपला मुलांनो लास्टचा लेक्चर आहे. पहा, यापूर्वी आपण इंटिग्रेशनचे ऑलमोस्ट सर्व टाइप्स, हे जे सर्व टाइप्स आहेत ना इंटिग्रेशनचे, हे ऑलरेडी कव्हर केलेले आहेत. ओके, आय होप तुम्ही पण प्रॉपरली रिवाइज केलं असेल आणि हर एक टाईपचे ॲटलिस्ट मिनिमम 4-5 क्वेश्चन तरी तुम्ही स्वतःहून सॉल्व्ह केले असतील. तर आत्ताच्या या लेक्चरमध्ये आपण इंटिग्रेशनचा जो लास्टचा टाईप आहे पार्शियल फ्रॅक्शन, जो की सर्वात महत्त्वाचा आहे, याच्यावरती क्वेश्चन 100% विचारला जातो. तर पार्शियल फ्रॅक्शन हा जो टाईप आहे ना, हा टाईप आपण आजच्या लेक्चरमध्ये रिवाइज करतो. सरळ सोप्पा टाईप आहे. ओके, काही रूल्स आहेत बेसिक, ते लक्षात ठेवायचे आहेत. तुम्ही थोडंसं नीट पाहाल तर इथे मी तुम्हाला पूर्ण इंटिग्रेशनचे सर्व फॉर्म्युलेस पण लिस्ट डाऊन करून दिलेले आहेत. एवढेच फॉर्म्युले आहेत इंटिग्रेशनमध्ये, हेच तुम्हाला पाठ करायचे आहेत. आता मी जम्प करतोय डायरेक्टली पार्शियल फ्रॅक्शनवरती. तर हा जो लास्ट एक्सरसाइज आहे 3.4, हा पार्शियल फ्रॅक्शनचा एक्सरसाइज आहे. ओके, यामध्ये काही रूल्स आहेत, 1, 2, 3, 4. ओके, एवढे तुम्हाला लक्षात ठेवायचे आणि हे रूल एकदा का लक्षात ठेवले 100% तो क्वेश्चन तुम्हाला जमणारच. काय असतं पहा पार्शियल फ्रॅक्शन. पार्शियल फ्रॅक्शन मध्ये ओके, डिनॉमिनेटर मध्ये एक पॉलिनॉमियल इक्वेशन असतो. ओके, डिनॉमिनेटर मध्ये काय असतो? पॉलिनॉमियल इक्वेशन असतो. म्हणजे x² वाला इक्वेशन किंवा x³ वाला इक्वेशन किंवा x⁴ वाला इक्वेशन. पहा ना इथे जर का तुम्ही नोटीस कराल x × x × x, x³ वाला इक्वेशन आहे, x² वाला इक्वेशन आहे, x² वाला इक्वेशन आहे, x² वाला इक्वेशन आहे, x² × x, x³ वाला इक्वेशन आहे. समजत आहे? आतापर्यंत आपण असं केलं आहे की 1/x² + a² किंवा 1/x² - a², म्हणजे डिनॉमिनेटर मध्ये क्वाड्रॅटिक वाले क्वेश्चन्स केलेत आपण, बरोबर. मग तिथे लिमिटेशन होतं की डिनॉमिनेटर मध्ये फक्त क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल तर बेसिकली काही फॉर्म्युलेज आपल्याकडे आहेत आणि आपण प्रोसीड करू शकतो. बट इथे या एक्सरसाइजमध्ये डिनॉमिनेटर मध्ये क्वाड्रॅटिकच असलं पाहिजे असं गरजेचं नाहीये. x³ पण चालतो, x⁴ पण चालतो, काही हरकत नाही. ओके, हा पहिला बेसिक डिफरन्स आहे. ओके, आता पहा, समजा जर का तुमचा क्वेश्चन अशा फॉर्मॅटमध्ये असेल, हे जे बॉक्स केलं नाही तर वरती लिनियर इक्वेशन आणि खालती ओके क्वाड्रॅटिक इक्वेशन ऍक्च्युली हा, बट हा असा क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे की ज्याचे फॅक्टर्स पडून असे 2 ब्रॅकेट होत आहेत, नाही का. समजा जर का अशा फॉर्मॅटमध्ये क्वेश्चन असेल तर याला आपण असं लिहायचं असतं, a/समथिंग, a/ x - a प्लस b / x - b. ठीक आहे, या फॉर्मॅटमध्ये बेसिकली याला आपल्याला इथे लिहायचं, बरोबर. ए आणि बी ची व्हॅल्यू शोधायची. पहा, याचं इंटिग्रेशन करायचं म्हणजे याचं इंटिग्रेशन करायचं. समजा तुम्ही ए आणि बी ची व्हॅल्यू जर का शोधू शकलात, ए ची व्हॅल्यू समजा 1 आली, बी ची व्हॅल्यू समजा 4 आली, तर 1/x - a चं इंटिग्रेशन काय रे बाबा? log x - a, बरोबर की नाही. किंवा 4 बाहेर, 1/x - b चं इंटिग्रेशन काय? log x - b. म्हणजे इंटिग्रेशन होईल पुढे, नाही का, ए आणि बी ची व्हॅल्यू शोधल्यानंतर. पण रूल असा आहे की याला हे असं लिहायचं, हे तुमच्या लक्षात असलं पाहिजे. पहा, याचं नेक्स्ट स्टेप काय करायचं असतं माहिती का? हा इकडे जाऊन मल्टिप्लिकेशन, हा इकडे जाऊन मल्टिप्लाय, म्हणजे a × x - b प्लस b × x - a डिवाइड बाय खालती दोघांचा प्रोडक्ट x - a × x - b. आणि इथे काय आहे तर px + q डिवाइड बाय x - a × x - b. समजा याला असं लिहित आहे, म्हणजे याला म्हणजे त्यालाच ना, असं लिहित आहे ऍक्च्युली. डिनॉमिनेटर कॅन्सल. सांगा बरं, हा असा होऊ शकतो का? हा होऊ शकतो ना. a × x, b × x, म्हणजे x वालेच टर्म आहेत ना इथे, आहे ना इथे x वाला टर्म. a × -b, b × a समथिंग कॉन्स्टंट आहे ना इथे, कॉन्स्टंट. सो असं a आणि b चं कॉम्बिनेशन शोधायचं आपल्याला की हा हे असं होईल, म्हणजे हे याला मी असं लिहू शकेन, असं a आणि b चं कॉम्बिनेशन शोधायचं आहे. मग a आणि b चं कॉम्बिनेशन शोधल्यानंतर बस करून टाका इंटिग्रेशन. याचं इंटिग्रेशन म्हणजे याचं इंटिग्रेशन होईल पुढे. पहा, हे सर्व रूल्स लक्षात ठेवायचे. समजा असं असेल, पहिला पहा आता काय, डिनॉमिनेटर मध्ये असे जर का 3 ब्रॅकेट असतील. पहा, आता 2 ब्रॅकेट वाला पाहिला आपण. खालती 2 ब्रॅकेट म्हणजे खालती x² आणि वरती x, एकनी कमी. खालती 3 ब्रॅकेट म्हणजे खालती x³ आणि वरती x² म्हणजे वरती एकनी कमी. समजलं तुम्हाला? सो याला आपण कसं लिहू शकतो पहा, a/x - a प्लस b/ दुसरा ब्रॅकेट प्लस c/ दुसरा ब्रॅकेट. याला असं लिहायचं,
ए बी सीच्या व्हॅल्यू शोधायच्या. आता ते कसं मी क्वेश्चनमध्ये दाखवेन तुम्हाला, पण एवढंच समजून घ्या की याचं इंटिग्रेशन म्हणजे याचं इंटिग्रेशन. ए बी सीच्या व्हॅल्यू जर का माहिती असतील तर होईल ना रे बाबा इंटिग्रेशन. 1/x इंटिग्रेशन लॉग एक्स, 1/x इंटिग्रेशन लॉग एक्स, 1/x इंटिग्रेशन लॉग एक्स. आता हे 2 राहिले ना. आता पहा, हा करून दाखवतो पहिला. समजा डिनॉमिनेटर तुमचा असा असेल x मायनस ए, म्हणजे लिनियर इक्वेशन, आणि एक क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल. आता हा क्वाड्रॅटिक असा ज्याचे फॅक्टर्स नाही पडत, आणि न्यूमरेटरमध्ये पाहता x इंटू एक्स स्क्वेअर इज एक्स क्यूब, आणि वरती एकनी कमी, म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन आला. सो फॉर्मॅट जर का असा असेल त्याला a डिवाइड बाय पहिला ब्रॅकेट प्लस हे बघा bx प्लस सी डिवाइड बाय तो दुसरा ब्रॅकेट लिहायला लागतो. bx प्लस सी लिहायला लागतं. फक्त b लिहून चालतं का? नाही, bx प्लस सी लिहायला लागणार. ओके, सो असा फॉर्मॅट असतो. अँड देन फायनली हे पाहायला आता खालती 3 ब्रॅकेट आहेत ॲक्च्युअलमध्ये. एक्स मायनस एचा होल स्क्वेअर म्हणजे एक्स मायनस ए इंटू एक्स मायनस ए इंटू एक्स मायनस बी असं आहे नाही का. पण एक ब्रॅकेट डबल असल्यामुळे इथे स्क्वेअर लिहितो. आणि हा लाईक वरती पहा, खालती स्क्वेअर इंटू एक्स इज क्यूब, म्हणजे वरती एक्स स्क्वेअर असला पाहिजे, एकनी कमी. बरोबर. असा फॉर्मॅट जर का असेल तर याला आपण काय लिहायचं असतं, तर ए बाय एक्स मायनस ए प्लस बी बाय एक्स मायनस एचा होल स्क्वेअर प्लस सी बाय एक्स मायनस बी, तिसरा ब्रॅकेट घ्यायचा असतो असं. ओके, एबीसीच्या व्हॅल्यू शोधायच्या, याचं करायचं इंटिग्रेशन होऊन जातं 1/x इंटिग्रेशन लॉग एक्स, 1/x इंटिग्रेशन लॉग एक्स, एक्स मायनस 2 एक्स मायनस एचा होल स्क्वेअर जो खाली आहे ना तो वरती गेला तर एक्स मायनस एचा रेस टू पॉवर 2 होतो, -2 होतो. बरोबर, म्हणजे एक्स रेस टू एनचं इंटिग्रेशन माहिती आहे ना आपल्याला. करू शकतो प्रोसीड. आता मी काय करतो, काही क्वेश्चन्स तुम्हाला करून दाखवतो. हे 4 टाईप्स आहेत ना रे बाबा. ओके, तर 4 टाईपचे मला वाटतं हर एक टाईपचे 1 किंवा 2 क्वेश्चन मी तुम्हाला इथे करून दाखवतो. ओके, तर पहा आता. हा आपला जो पहिला क्वेश्चन, तुम्ही ओळखा आधी की हा कोणता टाईप आहे. खालती 3 ब्रॅकेट आहेत, लिनियर इक्वेशन वाले ब्रॅकेट आहेत. मला वाटतं हा पहिला टाईप आहे. खालती 3 ब्रॅकेट नाही का, आणि वरती क्वाड्रॅटिक इक्वेशन. वरती काय? क्वाड्रॅटिक इक्वेशन. बरोबर. तर ठरलं तर आता एक्स स्क्वेअर प्लस 2 डिवाइड बाय एक्स मायनस 1 इंटू एक्स प्लस 2 इंटू एक्स प्लस 3, याला ए डिवाइड बाय एक्स मायनस 1 पहिला ब्रॅकेट प्लस बी डिवाइड बाय दुसरा ब्रॅकेट प्लस सी डिवाइड बाय तो तिसरा ब्रॅकेट, अशा फॉर्मॅटमध्ये आपण लिहू शकतो. बरोबर. सो एक्स स्क्वेअर प्लस 2 होल डिवाइड बाय एक्स मायनस ऑफ 1 इंटू एक्स प्लस 2 इंटू एक्स प्लस 3 इज इक्वल टू, आता पहा बरं, ए इंटू एलसीएम करायचा, हा आणि हा इकडे जाऊन मल्टिप्लाय होईल की नाही. सो ए इंटू एक्स प्लस 2 इंटू एक्स प्लस 3 प्लस बी इंटू हा असा मल्टिप्लाय नाही का, बी इंटू एक्स मायनस 1 इंटू एक्स प्लस 3 प्लस सी इंटू काय रे बाबा, हा इकडे मल्टिप्लाय ना, सी इंटू एक्स मायनस 1 इंटू एक्स प्लस 2 होल डिवाइड बाय एक्स मायनस 1 इंटू एक्स प्लस 2 इंटू एक्स प्लस 3. असे हे कॅन्सल रे नाही का. आता राहतो विषय एबीसीच्या व्हॅल्यू कशा शोधायच्या. तर बघा मी सांगतो तुम्हाला. एक्सच्या जागी तुम्ही 1 टाका. हे पहा 1 टाका, 1 0 झालं, 1 टाका किती झाला, 0 झाला, म्हणजे हे पण 0 हे पण 0. 1 टाका 3 झाला, 1 टाका 4 झाला, 3 इंटू 4 12, म्हणजे इथे 12a आहे, समजलं ना. 1 टाकल्यानंतर 12a बनतो. इथे 1 टाकाल तर काय बनेल, 1 प्लस 2 इज 3, म्हणजे इथे 3 बनला, म्हणजे ए ची व्हॅल्यू ऑटोमॅटिकली काय बनली, 1/4 बनली की नाही. मग लिहू मी इथे एचा व्हॅल्यू, हे पहा इथेच लिहितो ना डायरेक्टली, एचा व्हॅल्यू 1/4, हे पहा एच्या जागी 1/4, समजलं. आता बीचा व्हॅल्यू काढायचा. आता बीची व्हॅल्यू शोधण्यासाठी हा आणि हा 0 झाला पाहिजे, म्हणजे बी निघेल नाही का. आता पहा इथे पण एक्स प्लस 2 आहे, इथे पण एक्स प्लस 2 आहे, मग एक्सच्या जागी -2 टाकतो. -2 प्लस 2 0, -2 प्लस 2 0, सो हे पण 0 हे पण 0. -2 टाकायचं ठरलं नाही का, हे -3 बनला. -2 प्लस 1 सॉरी -2 प्लस 3 इज प्लस 1, सो -3 इंटू प्लस 1 इज -3b, सो राईट हँड साईड इज -3b. -2 टाकल्यानंतर 4 प्लस 2 इज 6 बनला, म्हणजे बीचा व्हॅल्यू काय बनला रे, -2 बनला की नाही. सो बीचा व्हॅल्यू हा -2 बनलेला आहे. बरोबर. आता राहतो विषय सीचा. आता सीचा व्हॅल्यू शोधण्यासाठी या दोघांना 0 करायचं, बरोबर की नाही. मग एक्सच्या जागी -3 जर का टाकलं, समजा तुम्ही काय -3 जर का टाकला, -3 प्लस 3 0, -3 प्लस 3 0, म्हणजे हे दोघे 0 झाले, सोडून टाका. -3 टाकलं ना, -3 -1 इज -4, सो -4 इंटू दिस सी, -3 प्लस 2 इज -1, ठीक आहे, मायनस मायनस प्लस 4c बनला.
-3 टाकायचं होतं ना. -3चा स्क्वेअर इज 9 + 2 इज 11. सो 4c इज इक्वल टू 11. याचा अर्थ c इज इक्वल टू 11/4. हे पहा, सीच्या जागी 11/4 ठेवतोय मी इथे, नाही का. आता बघा, याला असं लिहिलं. आता याचं इंटिग्रेशन करायचं ना, म्हणजेच याचं इंटिग्रेशन ना करा ना, सोपं आहे ना. हे पहा, 1/4 ला 1/4. 1/x - 1चं इंटिग्रेशन इज log x - 1. फाईन. हे -2 बाहेर आला. मग 1/x + 2चं इंटिग्रेशन इज log x + 2. बरं. हा 11/4 बाहेर. 1/x + 3चं इंटिग्रेशन इज log x + 3. समजलं की नाही. प्लस सी करून टाका. सो हा आहे याचं इंटिग्रेशन. पहिला टाईप क्लिअर सर्वांना. आता पुढे पहा. क्वेश्चन नंबर 2 पण जो आहे ना, क्वेश्चन नंबर 2 तो पहिल्या टाईप सारखाच आहे. ओके, क्वेश्चन नंबर 2 हे 3 ब्रॅकेट आहेत की नाही. इथे पण 3 ब्रॅकेट होते की नाही असे. मग याला पण तुम्ही a बाय प्लस b बाय प्लस c बाय, a बाय हा ब्रॅकेट प्लस b बाय हा ब्रॅकेट प्लस c बाय हा ब्रॅकेट असं लिहू शकता. बरोबर. सेम वेनी प्रोसीड करा. आता पहा, क्वेश्चन नंबर 3. 12x + 3 होल डिवाइड बाय. हे डिनॉमिनेटरमध्ये जर का तुम्ही पाहाल तर जरा विचार करायचं की लाईक फॅक्टर पडतात का बाबा डिनॉमिनेटरमध्ये, नाही का. पडतील मे बी असं वाटतंय. -63 × 6 कराल ना. ओके, 8 देन 1 मायनस असं काहीतरी बनतोय दिसतो हा, नाही का. आता बघा, फॅक्टर्स हाच मोठा विषय आहे. फॅक्टर्स पाडा व्यवस्थित. फॅक्टर्स पडले तर बरं आहे. नाही, बॅकएंडला माझ्या असं चालू आहे की वरती लिनियर इक्वेशन आहे. ओके, मान्य. आणि खालती जर का नीट नोटीस कराल तुम्ही तर खालती क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, बट त्याचे फॅक्टर्स समजा पडले तर असे 2 ब्रॅकेट बनतील. म्हणजे बहुतेक 4th सब टाईप सारखा बनवू शकतो तो. बरोबर. आता याला स्प्लिट करायचं, बट फॅक्टर्स पडले पाहिजे व्यवस्थित. चेक करतो मी, नाही का. 20 आणि 7 चेक करू का. कारण की 20 × 7 लाईक 20 - 7 कराल तर 13 बनवू शकतो. हे 140 बनतं. नाही, थोडंसं वाढवूया दोघांना, नाही का. 24 ओके इंटू 11 करू का. 24 × 11. हे पण प्रोडक्ट जर का पाहाल तर 244 समथिंग, सॉरी 264 समथिंग काहीतरी बनतो. थोडंसं दूर आहे आणखीन वाढवलं पाहिजे ॲक्च्युली. 26 करतो आणि 13 करतो. काय म्हणता. 26 आणि 13चा डिफरन्स पण 13x आहे. बरोबर आहे. आता यांचा प्रोडक्ट बघूया आपण करून काय होतं. ओके, 26 × 13 करायचं, नाही का. 26 × 10 + 3. 26 × 3 करा, 10 कराल 260. 26 × 3 कराल, बरोबर, तर 78 बनतो बहुतेक. बरोबर. ॲड कराल तर बहुतेक हे बनत तर नाही आहे. ठीक आहे यार, थोडंसं आणखीन वाढवू बहुतेक, नाही का, मग होईल काम. मला वाटतं 27 × 14 कराल, आता काम होईल बहुतेक. 27 × 14 जर का कराल, ओके, तर 27 × 10 + 4 करतो 14ला, हे 270 बनतं. प्लस 27 × 4 कराल तर 108 बनतं. हा होतो बघा ॲडिशन असा 378 सारखं, नाही का. तर फॅक्टर 27 आणि -14 करा म्हणजे 13 ॲडिशन बनेल. सो 27 आणि -14 लक्षात ठेवा. ओके, 27x - 14x -63. बरोबर. आता होणार काय, वरती 12x + 3. काही लोकांना असं वाटेल खालती क्वाड्रॅटिक इक्वेशन वरती लिनियर इक्वेशन, सो रिप्रेझेंट न्यूमरेटर ॲज a × डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर + b. हे असं केल्याने पण येईल आन्सर. ओके, तसं केल्याने पण येईल, बट फॅक्टर्स पडत असतील तर हा मेथड प्रिफर करा. ओके, सो इथून काही कॉमन, मला वाटतं 3x कॉमन ब्रॅकेटमध्ये. 2x +++ 9 मायनस इथून काही 7 कॉमन बहुतेक, नाही का. सो 2x + 9 बनून जाईल तो. सो क्वेश्चन आपला काय बनतो पहा, 12x + 3 डिवाइड बाय 3x - 7 इंटू 2x + 9. म्हणजे हा जो क्वेश्चन आहे ना, याला तुम्ही असं पण लिहू शकता, असा याचा अर्थ. आणि आपल्याला तर माहिती याला 4th सब टाईप आहे ना, वरती लिनियर इक्वेशन खालती 2 ब्रॅकेट, वरती लिनियर इक्वेशन खालती 2 ब्रॅकेट. याला कसं लिहित असतो आपण, a डिवाइड बाय 3x - 7 प्लस b डिवाइड बाय 2x + 9 असं लिहितो ना आपण. करा क्रॉस मल्टिप्लिकेशन, हा इकडे, बरोबर. सो याला म्हणजे 12x + 3 होल डिवाइड बाय 3x - 7 इंटू 2x + 9 याला
आपण a इंटू 2x प्लस 9 प्लस b इंटू 3x मायनस 7 लाईक हे आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन मारला होल डिवाइड बाय या दोघांचं प्रोडक्ट दॅट इज 3x मायनस 7 इंटू 2x प्लस 9 हे असंही कॅन्सल होतं. आता ए आणि बीची व्हॅल्यू शोधू शकता का? बीची व्हॅल्यू शोधण्यासाठी याला 0 करायचं. काय टाकल्याने हा 0 होईल थोडंसं विचार करा. मला असं वाटतं की -9/2 टाकला ना, 2 कॅन्सल, -9 प्लस 9 0 नाही का. -9/2 टाकल्याने हा 0 होईल म्हणजे इथून बीची व्हॅल्यू निघेल. -9/2 टाकायचा काय पहा, -9/2 टाकू इथं. कॅल्क्युलेशन मी इथे करतो. 12 इंटू -9/2 प्लस 3 इट शुड बी इक्वल टू, हा तर 0 झाला समजा, बी इंटू 3 -9/2 ना, -9/2 -7. ओके, सो आता हा काय बनतो का, -108 प्लस 3 डिवाइड बाय 2 इज इक्वल टू बी इंटू, ओके, हा -27 बरोबर, पुढे हा -14 डिवाइड बाय 2 2 विल गेट कॅन्सल. बीची व्हॅल्यू निघेल ना इथून सॉल्व्ह केल्याने. मग बीची निघाली तर एची पण निघेल तशीच. मग याचं इंटिग्रेशन हे पहा, ॲक्च्युअलमध्ये याचं इंटिग्रेशन करायचं, बट तो म्हणजेच हा ना, म्हणजे याचं इंटिग्रेशन करायचं, म्हणजेच यांचं इंटिग्रेशन करायचं. ए आणि बीच्या व्हॅल्यू जर का निघाल्या तर 1/x इंटिग्रेशन इज लॉग एक्स, 1/x इंटिग्रेशन इज लॉग एक्स. बघ ॲक्च्युअलमध्ये एक्स नाही येतो, डमी एक्स. सो म्हणून डमी एक्सच्या डेरिव्हेटिव्हनी डिवाइड पण करण्याचा रूल असतो इंटिग्रेशनमध्ये नाही का, म्हणजे 3x डेरिव्हेटिव्ह 3 बरोबर. सो हे बघा, एला ए लिहितोय, 1/x इंटिग्रेशन इज लॉग एक्स बरोबर, पण हा डमी एक्स असल्यामुळे 3x डेरिव्हेटिव्ह 3 नी डिवाइड करायला लागतो तुम्हाला इथे बरोबर. सो सिमिलर वेमध्ये हे पण बीला बी लिहितोय, व्हॅल्यू शोधा आणि लिहा. ओके, 1/x इंटिग्रेशन इज लॉग एक्स, ओके, डमी एक्सचा डेरिव्हेटिव्ह 2x डेरिव्हेटिव्ह 2 नी डिवाइड करायचं इथे नाही का, समजलं. तर हे 1 आणि एकदम लास्टवाला यांची आत्ता आपण प्रॅक्टिस केलेली आहे बरोबर. पहा, तसं तर मेजॉरिटी ऑफ क्वेश्चन सॉल्व्ह करणे गरजेचं पण आहे, बट रिव्हिजनमध्ये मी तुम्हाला फक्त लाईक टाईप्स आयडेंटिफाय करून थोडंसं रिवाईज करून देऊ शकतो. जर का तुम्हाला हे पूर्ण सर्व क्वेश्चनचे सोल्युशन पाहिजे असतील तर यूट्यूबवरती कोणत्या ना कोणत्या चॅनलवरती मिळतील. इव्हन आपल्या ॲप्लिकेशनमध्ये पण सर्व न्यूमेरिकलचे सोल्युशन आहेत, तिथून पण रेफर करू शकता. सध्याचं काम एवढंच आहे की लाईक आयडेंटिफाय करून देतोय मी. ओके, नाव सी, आता आपल्याला काय करायचं माहिती का, हा वाला टाईप बघायचा जरा आहे कुठे. पहा हे बघा, हे क्वेश्चन नंबर 13 दिसतोय का, हे जे मी आत्ता इथे दाखवलं आहे ना, हे 4 टाईप, या 4 टाईप व्यतिरिक्त आणखीन कोणताच टाईप नाहीये पार्शियल फ्रॅक्शनमध्ये. थोडं बहुत सबस्टिट्यूशन करून सर्वजण याच टाईपमध्ये येत असतात, एवढं लक्षात ठेवा फक्त. ठीक आहे, तर हा जो तिसरा टाईप आहे ना, हा इथे तिसरा नाही, सॉरी, दुसरा टाईप. खालती स्क्वेअर आहे आणि आणखीन एक लिनियर इक्वेशन आहे, खालती स्क्वेअर आहे आणि आणखीन एक लिनियर इक्वेशन आहे, वरती क्वाड्रॅटिक नाही, इथे क्वाड्रॅटिक नाही. ठीक आहे, काही फरक नाही पडत बरोबर. पी ची व्हॅल्यू जर का 0 असेल समजा, तर QX प्लस आर बनला ना, तोच तर बनतोय QX प्लस आर. म्हणजे गरजेचं नाही की बाबा क्वाड्रॅटिकच असलं पाहिजे, तुम्हाला चेक करायचं डिनॉमिनेटर नाही का. आता आपला रूल काय सांगतो, 3x - 2 डिवाइड बाय x प्लस 1चा होल स्क्वेअर, ओके, इंटू x प्लस 3. याला आपण काय लिहिणार आहे बघा, काय लिहिणार आहे, a डिवाइड बाय x प्लस 1 प्लस b डिवाइड बाय x प्लस 1चा होल स्क्वेअर प्लस c डिवाइड बाय तो तिसरा ब्रॅकेट, असं आपण लिहिणार आहे बरोबर. म्हणजे ठीक आहे यार, करा इंटिग्रेशन. एबीसीच्या व्हॅल्यू शोधायला लागतील पण पहिले. चला एक काम करूया, एबीसीच्या पहिले व्हॅल्यू शोधूया. 3x - 2 ला 3x - 2, x प्लस 1चा होल स्क्वेअर, x प्लस 3, ओके, इज इक्वल टू a इंटू यांचा प्रोडक्ट नाही का. हे बघा, LCM तुम्हालाही माहिती काय, x प्लस 1चा होल स्क्वेअर इंटू x प्लस 3 आहे ना, x प्लस 1 एक आहे, आणखीन एक पाहिजे होता, सो लिहिलं. x प्लस 3 इथे नव्हता, सो लिहा x प्लस 3 प्लस b इंटू, हे पहा x प्लस 1चा होल स्क्वेअर आहे, x प्लस 3 एक्स्ट्रा पाहिजे, लिहा x प्लस 3 प्लस c इंटू, इथे x प्लस 1चा होल स्क्वेअर लागेल, कारण की डिनॉमिनेटर पहा ना, इथं x प्लस 3 आहे, मग जो नाही आहे तो इथे वरती लिहितोय आपण, होल डिवाइड बाय x प्लस 1चा होल स्क्वेअर इंटू x प्लस 3. यस स्टुडंट्स, आता आपलं हे डिनॉमिनेटर दोघांचे कॅन्सल, मग राहतं काय, तर 3x - 2 शुड बी इक्वल टू a इंटू x प्लस 1 इंटू x प्लस 3 प्लस b इंटू x प्लस 3 प्लस c इंटू
एक्स प्लस वनचा होल स्क्वेअर. ठीक आहे. आता एबीसीच्या व्हॅल्यूज शोधायचे आपल्याला. समजा एक्सच्या जागी -1 टाकला तर हा पण 0 झाला, -1 टाकला तर हा पण 0 झाला, म्हणजे बी निघेल बहुतेक नाही का. -1 टाकला तर हा 2 बनतो, -1 जर का टाकला ना तर हा -5 बनतो. सो -5 आणि इकडे 2b बनतो नाही का, म्हणजे बीचा व्हॅल्यू -5/2 बनतो. लक्षात ठेवा, बीचा व्हॅल्यू काय -5/2. इथे लिहितोय पहा, बीचा व्हॅल्यू -5/2. ठीक आहे. आता समजा एक्सच्या जागी -3 टाकला ना रे, -3 पहा, -3 टाकला तर हा 0 झाला, -3 टाकला तर हा पण 0 झाला. आता -3 जर का टाकाल, -3 + 2 इज -2चा स्क्वेअर इज 4, हा बनतो इकडे 4c. ओके. -3 टाकल्यानंतर काय रे, -11 बनतो हा, म्हणजे सीचा व्हॅल्यू -11/4 लिहा. हे पहा, सीचा व्हॅल्यू काय -11/4 म्हणलं. ओके. आता राहतो विषय एचा. एची व्हॅल्यू शोधायची. आता बघा, -3 टाकला तर हा 0 झाला, हा 0 झाला. ठीक आहे. -1 टाकला तर हा 0 झाला, हा 0 झाला. बरोबर. आता आणखीन काही टाकू नाही शकत. आता समजा तुम्हाला एची व्हॅल्यू शोधायची असेल तर या दोघांना 0 करायचं. हे दोघे ॲट अ टाइम 0 नाही होऊ शकत, काही करा. याला 0 करायचं तर -1 टाकायला लागतं, याला 0 करायचं तर -3 टाकायला लागतं. ॲट अ टाइम नाही होत 0. मग एक काम करा, कोणतीही व्हॅल्यू टाकून द्या रॅन्डमली, कोणतीही. जसं की मी सरळ 0 टाकतो एक्सच्या जागी. किती टाकतोय? 0. बेस्ट. 0 टाकलं की झालं हे की इकडे -2 बनला. 0 टाकलं तर इथे काय रे बाबा 3a बनला. ठीक आहे. 0 टाकलं तर हे 3b बनला. बरोबर. 0 टाकला समजा इथे तर हे सी बनला. बरं, पण बी आणि सी ची व्हॅल्यू तर माहिती आहे ना तुम्हाला इथे. मग बी आणि सी ची व्हॅल्यू टाका, ए ची व्हॅल्यू इथून मिळेल तुम्हाला. मग मी आता इथे असं ॲज्युम करतो की मला ए ची पण आता व्हॅल्यू माहिती आहे, नाही का. बरोबर. पहा, ए ची पण व्हॅल्यू नोन आहे असं आता मी ट्रीट करणार आहे. आता याचा इंटिग्रेशन करायचा म्हणजे यांचं इंटिग्रेशन करायचं. बरोबर. म्हणजे ए डिवाइड बाय एक्स प्लस 1चा इंटिग्रेशन, -5/2. हे पहा, -5/2 बाहेर आला. इंटिग्रेशन ऑफ वॉट, एक्स प्लस 1चा होल स्क्वेअर, -11/4. पहा, हे -11/4 बाहेर आला. इंटिग्रेशन ऑफ वॉट, 1/x + 3. बरोबर की नाही. करा बरं आता. हे पहा, ए इंटिग्रेशन करायचं ना, ए ॲज इट इज बाहेर. 1/x चं इंटिग्रेशन इज log x. सेम इथे लास्टला 1/x चं इंटिग्रेशन इज log x. राहतो प्रश्न फक्त याचा. तर याचं काय करायला लागेल तुम्हाला माहिती का, याच्या जागी एक्स प्लस 1चा होल रेस टू पॉवर -2 लिहायला लागेल, म्हणजे एक्स रेस टू पॉवर n टाईप. करा इंटिग्रेशन, निघून जाईल. समजलं. आता कोणते कोणते टाइप्स आपण रिवाइज केलेत माहिती का, बघा. ओके. आपण बेसिकली पहिला टाईप केला आहे, त्याच्यानंतर दुसरा टाईप केला आहे, त्याच्यानंतर हा चौथा टाईप केला आहे. आता बस फक्त हा राहिला आहे, नाही का. आता तो करूया आणि त्यानंतर सेशन एंड करूया. बट तुमच्या माहितीस्तव तुम्हाला जर का सर्व न्यूमरिकल करण्याची इच्छा असेल किंवा केलं पण पाहिजे खरं तर. ओके. तर सर्व न्यूमरिकल मी या रिव्हिजनच्या लेक्चरमध्ये नाही करून देऊ शकत, एवढं समजून घ्या फक्त. मी तुम्हाला फक्त डायरेक्शन दिली आहे की हां, असा विचार करायचा. सर्व इच अँड एव्हरी न्यूमरिकल हे ॲप्लिकेशनमध्ये रेकॉर्डेड आहे. ओके. किंवा यूट्यूबवरती पण भरपूर सारे चॅनल्स आहेत, त्याच्यावरती मिळेल, कुठे ना कुठे मिळेल. बट ॲट द एंड डायरेक्शन हीच आहे जी मी आत्ता तुम्हाला सांगतोय. ओके. असंच लक्षात ठेवायचं तुम्हाला. आता पहा, आपल्याला थर्ड करायचा होता ना, जस्ट बघतोय की थर्डवाला कुठे आहे का बाबा. पहा, थर्डवाला हा आहे. पहा, थर्डवाला दिसला का. ओके. चलो करूया. काय आहे आपला थर्ड एक्झॅक्टली क्वेश्चन काय आहे. वरती क्वाड्रॅटिक आहे ना भाऊ, क्वाड्रॅटिक. खालती 2 ब्रॅकेट आहेत 2 ब्रॅकेट. त्यातला एक ब्रॅकेट लिनियर आणि दुसरा ब्रॅकेट क्वाड्रॅटिक आहे क्वाड्रॅटिक. बरोबर. मग असं दिसल्यानंतर आपला जो काही क्वेश्चन आहे हा, बरोबर, जो काही क्वेश्चन आहे त्याला आपण काय लिहायचं माहिती का, ए डिवाइड बाय एक्स मायनस ए, म्हणजे पहिला ब्रॅकेट एक्स प्लस 3 प्लस बी एक्स प्लस सी डिवाइड बाय तो क्वाड्रॅटिकवाला. थोडंसं ॲक्च्युअली मी रॉंग गेलो, कारण की हे ॲक्च्युअलमध्ये हा जो क्वाड्रॅटिक आहे ना, याला असं पण करू शकतो आपण. पहा, याला मी 2x चा होल स्क्वेअर -1चा स्क्वेअर लिहू शकतो की नाही. याला 4x स्क्वेअर म्हणजे 2x चा होल स्क्वेअर -1 स्क्वेअर मीन्स लाईक a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे काय, ए मायनस बी इंटू ए प्लस बी, आणि हा तिसरा ब्रॅकेट.
सो ॲक्च्युअलमध्ये हा या टाईपचा आहे, पहिल्या टाईपचा आहे, बरोबर की नाही? ॲक्च्युअलमध्ये पहिल्या टाईपचा आहे की नाही? तो सुरुवातीला थोडंसं नोटीस नाही झालं मला. थांबा, आपण थर्ड टाईपचा व्यवस्थित क्वेश्चन शोधून घेऊ. हे बा, बट तुम्ही जर का म्हणत असाल थर्ड टाईपनी हा क्वेश्चन करायचा, तरी आन्सर येईल, 100% येईल, काही प्रॉब्लेम नाही आहे. बट पहिल्या टाईपने थोडंसं आणखी व्यवस्थित बनेल. ओके, एवढंच कन्सर्न होता माझा. कोण आहे रे बाबा थर्ड टाईपचा? मे बी हा लास्टवाला. ठीक आहे, पहा काय क्वेश्चन नंबर 22 करतोय बरं आपण आत्ता. बा क्वेश्चन नंबर 22 सरळ सरळ दिसतं यार. इरेस टू एक्सला टी ठेवा तुम्ही. इरेस टू एक्सला जर का टी ठेवला तर इरेस टू एक्सचा डेटिव्ह इरेस टू एक्स इंटू डी एक्स, याला आपण डी टी ठेवतोय, इंटिग्रेशन ऑफ. हे पहा, इरेस टू एक्स इंटू डी एक्स आहे ना, त्याला डी टी ठेवीन मी. ओके, 5ला 5 आहे, डिवाइड बाय टी प्लस 1 आहे, बरोबर. आणि इरेस टू 2x याचा अर्थ काय? इरेस टू एक्सचा स्क्वेअर म्हणजे 2x बनतो, म्हणजे टीचा स्क्वेअर येतो ॲक्च्युअलमध्ये. सो टी स्क्वेअर प्लस 9 येतो, बरोबर. आता पहा, एक ब्रॅकेट दिसला, यस, आणि दुसरा क्वाड्रॅटिक आहे, क्वाड्रॅटिक. आणि वरती हे पहा, वरती पी एक्स स्क्वेअर प्लस क्यू एक्स प्लस आर. इथे पी आणि क्यू दोघांची व्हॅल्यू जर का 0 0 ठेवलं तर फक्त आर राहतो, जो की आपल्या केसमध्ये तसं झालेलं आहे, बरोबर. तर रूलनुसार आपल्याला याला ए डिवाइड बाय टी प्लस 1 प्लस बी एक्स प्लस सी डिवाइड बाय ओके टी स्क्वेअर प्लस 9 असं ठेवायचं आहे. मान्य? ठीक आहे, पाहता पुढे. तर 5 डिवाइड बाय टी प्लस 1 इंटू टी स्क्वेअर प्लस 9 इज इक्वल टू ए इंटू टी स्क्वेअर प्लस 9 क्रॉस मल्टिप्लिकेशन प्लस बी एक्स प्लस सी इंटू टी प्लस 1 होल डिवाइड बाय टी प्लस 1 इंटू टी स्क्वेअर प्लस 9. हे असंही कॅन्सलच होणार आहे, बरोबर. आता आपल्याला व्हॅल्यूज शोधायच्यात, बरोबर ना. बी एक्स प्लस सी म्हणजे बी टी प्लस सी, बरोबर. इथे एक्स नाही, इथे टी आहे ना, एवढं करेक्शन करून घ्याल. ओके, आता बघा, मी तुम्हाला सरळ सरळ सांगतोय की एबीसीच्या व्हॅल्यू कशा शोधायच्या. टीच्या जागी जर का -1 टाकलं तर हे 0 म्हणजे ओव्हरऑल 0. टीच्या जागी -1 टाकलं तर हे लाईक -1चा स्क्वेअर प्लस 1 म्हणजे हे 10a बनतं. 10a इज इक्वल टू 5 बनला की नाही, म्हणजे एची व्हॅल्यू 1/2. हे पहा, एच्या व्हॅल्यूचा तर विषय सॉल्व्ह झाला. एची व्हॅल्यू काय? 1 डिवाइड बाय एची व्हॅल्यू 1 डिवाइड बाय 2 म्हणलं डन. आता राहतो विषय बी एक्स प्लस सीचा, नाही का. आता बी एक्स प्लस सीच्या व्हॅल्यूला कसं फाइंड केलं गेलं पाहिजे ते पहा. आता टी स्क्वेअर जागी जर का -9 ठेवेन तर हे ओव्हरऑल 0 होईल, मला मान्य आहे. पण टी स्क्वेअर -9 म्हणजे टीला काय √-9, मग पुढे तर काही सॉल्व्ह होणारच नाही, कॉम्प्लेक्स नंबर बनेल तर, नाही का. मग काहीतरी बघा आणखी, मला वाटतं टाकून द्या टीच्या जागी काहीतरी. हे पहा, टीच्या जागी जर का 0 टाकलं तर हे 9 आहे. टीच्या जागी जर का 0 टाकलं समजा, बरोबर, 0 टाकला तर हे सी बनेल ना इथे फक्त. सो 9a प्लस सी, 9a प्लस सी इज इक्वल टू किती आहे? 5 आहे. पण ए ची व्हॅल्यू माहिती आहे ना 1/2, म्हणजे सी ची व्हॅल्यू निघेल. समजलं का तुम्हाला? हे पहा, करूनच दाखवतो. चलो, ए ची व्हॅल्यू 1/2 म्हणजे हे 9/2, 9/2 तिकडे गेला, सो सीचा व्हॅल्यू 1/2 बनतो. सीचा पण व्हॅल्यू काय बनतोय? 1 डिवाइड बाय 2 बनतो. लिहून टाकतो 1/2. हे पहा, सीचा पण व्हॅल्यू 1 डिवाइड बाय 2 बनलाय. आता राहिला विषय फक्त बीचा. आता बीची व्हॅल्यू शोधायची ना. आता बीची व्हॅल्यू कशी शोधायची मी तुम्हाला सांगतो. पहा, आता टीच्या जागी काही तुम्हाला हवं ते टाकून द्या. जसं की 1 टाकला, समजा मी काय टाकला? 1 टाकला, बरोबर. हे सांगा बरं, 1 + 1 हा बनला 2, 1 + 9 हा बनला 10, इकडे आहे 5 म्हणजे इथे 10a आहे, प्लस 1 टाकला ना म्हणजे इथे बी प्लस सी बनणार, इंटू 1 टाकल्यानंतर हा 2 बनलाय ना, बरोबर. आता सीची व्हॅल्यू माहिती, एची व्हॅल्यू माहिती, ए आणि सी दोघांची व्हॅल्यू 1/2 1/2 आहे. हे 1/2 टाकायला नाही इथे, तर हा 5 बनला, हा 5 आणि हा 5 कॅन्सल, म्हणजे हे ओव्हरऑल 0 आलं पाहिजे की नाही. हे 0 तेव्हाच येईल, सीचा व्हॅल्यू हाफ आहे तर बीचा व्हॅल्यू -1/2 पाहिजे, तरच हे 0 होईल, म्हणजे बीचा व्हॅल्यू -1/2 आहे. सही आहे, बीचा व्हॅल्यू -1/2. तर सर्वांच्या व्हॅल्यूज मी इथे लिहितोय. एची व्हॅल्यू हाफ होती, बीची व्हॅल्यू -1/2 आहे आणि सीची व्हॅल्यू हाफ आहे. म्हणलं ओके. सो ज्याचं इंटिग्रेशन आता हे तुम्हाला करायचं नाही इथे, याला तर आपण असं लिहिलंय 1/2 इंटू इंटिग्रेशन ऑफ 1/t + 1. म्हणलं फाईन.
पहा -1/2 कॉमन करू का, इंटिग्रेशन ऑफ काय x+1 राहील ना, मग x+1 नाही सॉरी t+1 राहील /t²+9. यस, करा आता इंटिग्रेशन. हे बघा 1/2 ला 1/2, 1/x इंटिग्रेशन इज log x, -1/2 ॲज इट इज इंटिग्रेशन ऑफ, हे बघा इथे t² आहे ना, एक काम करू का, सेपरेट डिवाइड करतो बघा, t/t²+9 + 1/t²+9. बरोबर. कसं करायचं इंटिग्रेशन, इथे 2 लिहितोय आणि इथे पण 1/2 लिहितोय का, कारण t²चा डेरिव्हेटिव्ह 2t, म्हणजे याला t ठेवलं तर हा dt बनतो, म्हणजे याला u ठेवलं तर हा du बनतो. सो 1/2 log ऑफ t+1, हे पहा -1/4 बनेल ना, 1/4, याला u ठेवलं तर हा du बनणार आहे. 1/uचा इंटिग्रेशन हा log u असतो, सो डायरेक्टली लिहितोय पहा log u. ओके, हा -1/2 याला पण मल्टिप्लाय, ठीक आहे. याचं इंटिग्रेशन कसं करणार, t²+9 म्हणजे 3² म्हणजे x² + a² इज 1/a tan इनव्हर्स x/a. आता टीच्या जागी काय ठेवायचं माहिती ना, आपण e⁻x ला टी ठेवलं होतं बघा पहिल्या स्टेपमध्ये, मग ते परत वापस ठेवून टाका. ओके, तुमचा क्वेश्चन सॉल्व्ह झाला. तर हा आहे मुलांनो पार्शियल फ्रॅक्शन. बरोबर. आता मी तुम्हाला रिक्वेस्ट करतोय की हे 23 एक क्वेश्चन आहेत, मी त्यातले ऑलमोस्ट 5-6 क्वेश्चन मी तुम्हाला करून दाखवलेत, 5 एक क्वेश्चन करून दाखवलेत बहुतेक. आता राहिलेले 15 एक क्वेश्चन तुम्ही करा, एक 2-3 क्वेश्चन जे खूपच डिफिकल्ट किचकट वाटतं हवं तर ठीक आहे, चलो सोडून द्या, 10-15 क्वेश्चन तर करून घ्याल ना तुम्ही. बरोबर. आणि मी तुम्हाला सांगतोय की पार्शियल फ्रॅक्शन हा इम्पॉर्टंट टाईप आहे, तुमच्या माहितीच तर. ठीक आहे, तर हे आपलं इंटिग्रेशनचं पूर्ण रिव्हिजन आता कंप्लीट झालेलं आहे. आज रात्री 9 वाजता इंटिग्रेशनवरती 2021चे MCQs आपण सॉल्व्ह करणार आहेत. ओके, 9 वाजता सर्वांनी जॉईन करा, लाईव्ह लेक्चर असणार. चलो तर मग, सो सेशन क्लोज करतोय. ओके, बाय एव्हरीवन, हॅव अ नाईस डे.